नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि मुलुख महाराष्ट्राची सुरुवात करूयात राजकीय धुळवडीच्या बातमीने. आज दिवसभर महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीची भाजपनं राज्यभरात होळी केली. त्याच वेळेला मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तब्बल 2 तास जबाब नोंदवला. यामुळे एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे फडणवीस यांचा जबाब नोंदवणं, यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांनी आजचा दिवस गाजला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अशा प्रकारे होळी करत संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीचा जोरदार निषेध करण्यात आला. राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. पोलिसांनी जर या ठिकाणी छळवाद मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याचं त्याच ताकदीनं उत्तर देण्याची तयारी सुद्धा आमची महाराष्ट्रातील जनतेची आहे. आम्ही कोणाला नोटीस दिलेली नाही. सीबीआयने दिली असेल, ईडीने दिली असेल, तर त्यांची कार्यपद्धती आहे. आता तुम्ही देणं ही तुमची कार्यपद्धती आहे ना, बघूया ना. मग कशाला घाबरलात तुम्ही? देवेंद्रजी चालले होते पोलीस स्टेशनला. जरी त्यांनी त्या नोटीसला उत्तर द्यायला लागत नाही तरी ते चालले होते. तुम्ही कशाला घाबरलात? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे बंदोबस्त वाढवला गेला. भाजपचे सगळे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत होते. याच दरम्यान 12 वाजण्याच्या सुमारास डीसीपी भीमराज सिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पोलिसांचं एक पथक जबाब नोंदवण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झालं. फडणवीस यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच गृहमंत्री वळसे पाटील माध्यमांसमोर आले. गुप्त माहिती बाहेर गेल्याप्रकरणी पोलीस जबाब नोंदवत असल्याचं त्यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत 6 वेळेला नोटिसा बजावल्याची माहिती सुद्धा गृहमंत्र्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांना पहिली नोटीस 21/8/21 ला दिली होती. दुसरी नोटीस 6/9/21 ला दिली होती. तिसरी नोटीस 8/10/21 ला दिली होती. चौथी नोटीस 17/11/21 ला दिली होती. आणि आता एक नोटीस 2/3/22 ला दिली होती आणि 11/3/22 ला. अशा जवळपास 5 ते 6 वेळा त्यांना नोटीस पाठवली. पोलिसांनी तब्बल 2 तास देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. जबाब नोंदवून बाहेर पडलेल्या पोलिसांच्या पथकानं कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जबाबाच्या बद्दल माहिती देणार असल्यानं सगळ्यांचंच लक्ष पत्रकार परिषदेकडे लागलं होतं. काही वेळातच पत्रकार परिषद सुरू झाली आणि फडणवीस यांनी त्यांचे इरादे जाहीर केले. कागदपत्र केंद्रीय गृहसचिवांना दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. न्यायालयानं या महाघोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यावर शिक्कामोर्तबही केलंय. महाघोटाळा जर मी बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा दबून गेला असता, असा दावाही फडणवीस यांनी केलाय. महाघोटाळा का घडला याची चौकशी हे सरकार याकरता करू शकत नाही, कारण महाघोटाळ्याचा रिपोर्ट 6 महिने या सरकारने दाबून ठेवला आणि मी जर तो बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा हा त्या ठिकाणी दबून गेला असता. ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट लागू होतो का याबद्दल मी बोलणार नाही, मात्र व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट लागू व्हायला हवा असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ट्रान्स्क्रिप्ट आणि पेन ड्राईव्ह कोणालाही देणार नाही असं विरोधी पक्षनेत्यांनी यावेळेला पुन्हा एकदा स्पष्ट केलं. पोलिसांनी कशा पद्धतीने प्रश्न विचारले याची माहिती सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे सगळं घोटाळा बाहेर काढून ऑफिशियल सिक्रेसी ऍक्टचं तुम्ही उल्लंघन केलं असं तुम्हाला वाटत नाही का? हे अशा प्रकारे करणं योग्य होतं का? अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे 160 मध्ये साक्षीदाराचा ज्या प्रकारे जबाब घेतात तसे प्रश्न नव्हते. तर जणू काही मला आरोपी सहआरोपी बनवता येईल का, अशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले. फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्याकडे जबाब नोंदवलाय. आता सरकार नेमकी काय पावलं उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
प्रणाली कापसेसह तुषार रुपनवर आणि विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या मंगळवारी विधानसभेत पेनड्राईव्ह देऊन एक व्हिडिओ बॉम्ब फोडला. त्यानंतर आतापर्यंत काय काय आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं तेही पाहूयात. हा पेन ड्राईव्ह मी माननीय अध्यक्षांना या ठिकाणी सुपूर्द करतो. कशा प्रकारची कट कारस्थानं सरकारच शिजवत आहे या संदर्भातले सगळे व्हिडिओज ते मी आता या पेन ड्राईव्ह मध्ये दिले. 125 तास रेकॉर्डिंग करण्याचं काम खरंच जर असेल त्यासाठी तशा शक्तिशाली एजन्सीज याचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या अर्थात त्याच्या खोलात मी गेलेलो नाही. मला असं वाटतं की हा विषय खोलात जाण्याचाच आहे म्हणूनच आम्ही मागणी केली आहे त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांना पहिली नोटीस 21/8/21ला दिली होती. अशा जवळपास 5 ते 6 वेळा त्यांना नोटीस पाठवली. म्हणून आता आज पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोक आहोत, प्रोटोकॉल आहे, राजशिष्टाचार आहे, ते सगळ्या गोष्टी डावलून अगर तुम्ही कृत्य करत असाल तर तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला त्याची शिक्षा भेटेल. हा तर अजब सरकार की गजब कहानी. अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा. आता दुर्योधन दुःशासन सुद्धा म्हणत असेल की रिश्ते में ये सरकार हमारी बाप लगती है. चोर सोडून संन्याशाला शिक्षा, तसं देवेंद्रजींनी पोलिसांच्या बदल्यांमधला जो भ्रष्टाचार शोधून काढला तर त्या भ्रष्टाचाराची माहिती तुम्हाला कुठून मिळाली असं विचारण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी आज येणार होते. की आजच्या सगळ्या प्रश्नांचा रोख जणू काही ऑफिशियल सिक्रेसी ऍक्टचं उल्लंघन मी केलाय अशा प्रकारचा रोख होता. अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे 160 मध्ये साक्षीदाराचा ज्या प्रकारे जबाब देतात तसे प्रश्न नव्हते, तर जणू काही मला आरोपी सहआरोपी बनवता येईल का अशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले. राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याचे कागद मी राज्य सरकारला देऊन त्यांनी काय दिवे लावले असते. IPS ऑफिसरची कॉम्पिटंट अथॉरिटी केंद्रीय गृह सचिव असल्यामुळे हे सगळे कागद मी केंद्रीय गृह सचिवांना दिले. कितीही मला गोवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार मला गोवू शकत नाही. हे काळे कारनामे मी बाहेर काढतच राहणार आहे. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप अधिकाधिक तीव्र होत जाणार. दरम्यान नोटिसा आणि चौकशांचं राजकारण बंद करावं, जनतेला यामध्ये अजिबात रस नाही असं म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. यावर बोलताना फडणवीस यांनी लोकशाही मानणाऱ्या लोकांना हे आवडणार नसल्याचं म्हटलंय. एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात ते ऐकण्यामध्ये अजिबात रस नाही. आता सकाळी 7 वाजता देखील मी इथं आलो होतो. इथं सूस आणि इथल्या परिसरातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, आमचा पाण्याचा प्रश्न, आमचा ड्रेनेजचा प्रश्न, आमचा विजेचा प्रश्न, आमचा स्मशानभूमीचा प्रश्न, असे प्रश्न सुटावेत, त्याच्यामध्ये काय आम्हाला ती मदत व्हावी. परंतु तो प्रश्न राहतो बाजूला आणि प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी काही ना काही हे अशा प्रकारच्या नोटिसा काढल्या जातात किंवा त्याच्याबद्दलचे वक्तव्य केली जातात. आणि मग तुम्ही पण मीडिया ह्या अशा प्रकारे अमुक जण म्हणाले त्याच्यात तुमचं काय मत आहे, मग त्यांनी म्हणायचं ह्यांचं काय मत आहे, ह्याच्यात कृपा करून सगळ्यांनी वेळ घालू नका. हे सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे आणि विकासाला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या राज्याचा आपल्या देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल ते पाहिलं. अजित दादा काय म्हणाले मी ते ऐकलं नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा प्रत्येक व्यक्तीला मनातनं तरी हे नक्कीच वाटेल की अशा प्रकारची नोटीस देणं हे चुकीचं आहे. यावरून राजकारण तर भलतंच रंगतंय. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत घाबरून दररोज पत्रकार परिषदा घेतात अशा प्रकारचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊत यांनी ट्विटमधून म्हटलंय आणि ट्विट करून फडणवीसांवर पलटवार लगावले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे, घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटेपणानं कारवाई करतात याची पोलखोल करण्यासाठी मी 2 पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्याही पुराव्यासह. इतकं खोटं बोलू नका असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे.
तिकडे सांगली, कोल्हापूर, लातूर आणि परभणीसह अकोल्यात सुद्धा भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते। यावेळेला राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। सांगलीमध्ये पत्रकारांची होळी करण्यात आली आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। लातूरमध्ये सुद्धा भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। इकडे कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते। यावेळेला कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आपण सांगली, कोल्हापूर, लातूर, परभणी आणि अकोला या सर्व ठिकाणचे दृश्य पाहत आहोत। राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे राज्यातले नेते देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीचा जाळून निषेध केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेले बेछूट आरोप भाजपचे आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांना महागात पडण्याची शक्यता आहे। कारण या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नारायण राणे यांच्या या दोन्ही मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। निलेश राणे यांनी नुकतीच शरद पवार यांच्यावर टीका केली। यामध्ये त्यांनी पवार यांचं नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी जोडलं। तर निलेश राणे यांनी आझाद मैदानातल्या मोर्चा दरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती आणि याच दरम्यान त्यांचीही जीभ घसरली। याच कारणावरून निलेश आणि नितेश या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे किंवा काय कारवाई करायची या दृष्टीने पोलीस तपास करतायत। आणि या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, न्यूज 18 लोकमतवरचा एक मोठा खुलासा, ते म्हणजे तेजस मोरेनं स्वतःहून हा मोठा खुलासा केला आणि स्टिंग ऑपरेशन नंतर तेजसनं खुलासा केला। लवकरच पुराव्यासह चव्हाण यांचा भंडाफोड करणार असल्याचं त्यानं म्हटलंय। प्रवीण चव्हाण यांच्या खोटारडेपणाच्या संदर्भात आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेऊ। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत। स्टिंग ऑपरेशन विधानसभेत सादर केलंय आणि यात तेजस मोरेचं नाव आलं होतं। वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, काय अधिक माहिती आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? मिलिंद, तेजस मोरे ज्याचं नाव आलेलं होतं, प्रवीण चव्हाण यांनी आरोप केलेला होता की तेजस मोरे यानं त्यांच्या कार्यालयामध्ये एक घड्याळ लावलेलं होतं आणि या घड्याळामध्ये कॅमेरा माउंट करण्यात आलेला होता आणि त्यातून हे सगळं रेकॉर्डिंग्स आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सादर केलं ते करण्यात आलेलं होतं। मात्र तेजस मोरे याच्याशी आम्ही फोनवरती बोलल्यावरती त्यानं बऱ्याच गोष्टींचा धक्कादायक खुलासा केला आहे। प्रवीण चव्हाण यांच्याच सांगण्यावरून पोलीस गिरीश महाजनांच्या प्रकरणामध्ये कारवाई करत होते। त्यातूनच जी रेड जळगावमध्ये करण्यात आलेली होती पुणे पोलिसांकडून, त्या सगळ्या रेडचं नियोजन हे प्रवीण चव्हाण करत होते आणि तेजस मोरे यानं तपासासाठी गेलेल्या किंवा रेडसाठी गेलेल्या पोलिसांच्या जेवणाची आणि राहण्याची सगळी व्यवस्था जी आहे ती केली होती असं त्यानं सांगितलं। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून हे सगळं केलं जाते असंही तेजस मोरे याचा दावा होता। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये प्रवीण चव्हाण हा गिरीश महाजन आणि रवींद्र बराटे याच्या केसमध्ये FIR सुद्धा त्यांनी ड्राफ्ट केलेली होती आणि तेजस मोरे याच्याकडून ती लिहून घेतलेली होती। त्याचं इंग्रजी उत्तम असल्यामुळं तेजस मोरे जो एका त्याच्या स्वतःच्या बेलच्या प्रकरणामध्ये यांच्या संपर्कामध्ये आलेला होता प्रवीण चव्हाण यांच्या, तिथून त्यांची जवळीक जी आहे ती वाढलेली होती आणि तेजस मोरे यांच्या सांगण्यानुसार त्यांचं इंग्रजी उत्तम असल्यामुळे प्रवीण चव्हाण हे त्यांच्याकडून अनेक विषयांचं ड्राफ्टिंग जे आहे ते करून घेत होते आणि गिरीश महाजन यांच्या प्रकरणामध्ये त्यांचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचं दाखवून त्यांच्यावर मोका जो आहे मोकांतर्गत कारवाई करायसाठीचा प्रयत्न जो आहे तो प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांचा मिळून सुरू होता असा दावा तेजस मोरे यांनीही केलाय। वैभव, मी तुला थोडंसं थांबवतो कारण स्वतः तेजस मोरे यानं फोनवरून काय म्हटलंय आपल्याशी बोलताना आपण ऐकूयात। वकील प्रवीण चव्हाण जे तुमचं नाव घेत आहेत की तुम्ही त्या घड्याळामध्ये कॅमेरा माउंट करून तो त्यांच्याकडे लावलेला होता, तर ते किती खरं आहे? हां, साफ खोटं आहे, बेसलेस आरोप केलेला आहे। तुमचा काय टेक आहे त्याच्यावरती? म्हणजे तुम्ही आता काय करणार आहात? तुम्ही काय तक्रार वगैरे करणार आहात त्यांच्या विरोधात किंवा काय? मी पुराव्यासहित लवकरच पुराव्यासहित प्रवीण चव्हाण यांचा काळा चेहरा सगळ्यांसमोर मांडणार आहे।
बरं, मला एक सांगा, तुमचा आणि त्यांचा परिचय कसा आला होता? बघा, ते माझे माझे वकील म्हणून होते. मी त्यांचा क्लायंट होता. जुलै 2021 मध्ये माझी त्यांची भेट झाली. त्यानंतर मी त्यांच्या ऑफिसमध्ये जात येत होतो. तेव्हा त्यांचे काही ऑफिसचे ड्राफ्टिंग वगैरे चालू होते केसच्या संदर्भात. त्यांनी मला सांगितलं की तुझी इंग्लिश चांगली आहे, इंग्लिशवर कमांड आहे, तर मला काही 2-3 ड्राफ्ट करून दे. तर मी त्यांना ड्राफ्टिंग करून दिलं. त्यांनी डिक्टेट केलं, मी लिहून घेतलं होतं. ड्राफ्टिंग करत होतो मी. त्याच अशी आमची ओळख झाली, ट्युनिंग वाढत गेली. तर माझं नाव त्यांच्या ऑफिसमध्ये जाणं येणं वाढत गेलं. बरं, पण मग ते तुमच्या विरोधात जायचं कारण काय? कारण सांगतो, जे ड्राफ्टिंग करतात, जसं रमेश कदम झाली, BHR झालं, DSK झालं, रवींद्र बराठेची केस झाली किंवा गिरीश महाजनांची केस झाली, याचे जबाब वगैरे जे आहेत सगळे साक्षीदारांचे जबाब हे स्वतः ड्राफ्ट करायचे. अच्छा, प्रवीण चव्हाण ड्राफ्ट करायचे. आता मला हे सांगा, तुमचा आणि त्यांचा परिचय नेमका कसा आला? ते काही कोणी कॉन्स्टेबल वगैरे तुम्हाला घेऊन गेलं होतं का? पत्रकार कोणी तुमची ओळख करून दिलेली? काही एक संबंध नाही. कोणता पत्रकार आहे मला अजूनपर्यंत माहित नाही, कोणता कॉन्स्टेबल हे मला अजूनपर्यंत माहित नाही. बरं, तुमचा गिरीश महाजनांची सुद्धा काही परिचय नाही ना? अजिबात नाही. तुमचं मूळ गाव जळगाव का? जळगाव. अच्छा, आणि मग पुण्यात काय करता तुम्ही? म्हणजे व्यवसाय वगैरे? बांधकाम व्यावसायिक आहे. बांधकाम व्यावसायिक आहे का? बरं, मला हे नाही लक्षात आलं की थेट तुमचंच नाव का घेतलं त्यांनी? तेच मी सांगतोय. माझी स्टोरी तुम्ही पूर्ण ऐकूनच घेत नाहीये. विषय असा आहे की ड्राफ्टिंग चालू झाली. बरं, मी त्यांना ड्राफ्टिंग करून देत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो. मग त्यांनी ऍक्च्युली मला एक फिर्यादी जे आहेत केस म्हटले ते पण माझ्या परिचित होते. बरं, तर फिर्यादी आणि प्रवीण चव्हाण यांचं ऍक्च्युली कॉन्टॅक्ट संपर्क व्हायला नको लिगली. बरं, सरकारी वकील आणि फिर्यादी पुऱ्या महाराष्ट्राला करून घ्यायचं 25% आपल्याला शेअर देतो. आणि किती येत राहील 2 पोलिसांच्या जागा किती त्याच्यातलं बांधकामाचे काही नाही. भागीदार राहिले अधिक भागीदार 2 वर्षात पाठीच्या बोटी बनवल्या सर्व बदलून व्यवहार वगैरे सुरू आहे. आकडे भरपूर असं गट फिरवून किती पैसे समजा केस सीबीआयला ट्रान्सफर झाली किंवा कुठं काही झालं तर त्यांचं नाव कुठे यायला नको. तेजस मोरे कडनं आपण करून घेतलं आहे. तेजस मोरे अटकेल आपण. इतका प्री प्लॅन होता प्रवीण चव्हाण यांचा. बरं, पण मग हे सगळं झालेलं किंवा तुम्हाला माहिती असलेलं तुम्ही कुणाशी बोलला होतात का? नाही, मला हे न कळत होतं, त्यांना माहितीच नव्हतं ना मला काही. नाही, तुम्ही आता जे म्हणताय की नंतर फेब्रुवारीमध्ये मी माझे 2-3 मित्र आहेत वकील, त्यांच्याशी चर्चा केली की असं जे आहे ते खरंच आहे का? असं म्हणजे सरकारी वकिलाला एवढे अधिकार असतात का विशेष सरकारी वकिलांना? बरं, आता तुम्ही काय बोला. गिरीश महाजनांवर ड्रग्सचा आरोप करणे, ड्रग सिंडिकेट करतायत, वेगळे आरोप करण्याचे जेणेकरून मोका फिट बसायला पाहिजे, हा त्यांचा केविलवाना प्रयत्न होता. बरं, मला सांगा, ते सरकारी वकील असून तुमची खाजगी केस कशी काय लढवली त्यांनी बेलसाठी? ते सरकारी वकील आहेत, सरकारी वकील नाही आहेत, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर. अच्छा, कन्सल्टंट अपॉइंटेड आहेत ते, बरोबर. त्यामुळे तुमची केस चालवू शकतात ते. हो. बरं, मग तुमचं दरम्यान कधी गिरीश महाजनांशी थेट काही संपर्क झालेला नाही ना? कधीच नाही. अच्छा, आणि ते जे काही सांगितले तुम्ही सारखं त्यांना काय काय ऑफर करायचे, AC लावून देऊ का, TV लावून देऊ का? अजिबात नाही, तसं काहीच नाही. 2 गोष्टी मला आता मांडायच्या आहेत. पहिली गोष्ट ते म्हणतात की त्यांनी माझी फी दिली नाहीये. 4 लाख रुपये फी ठरली होती. 3,85,000 रुपये वेळोवेळी मी त्यांना कॅश दिलेली आहे.
त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. बर 15,000 रुपये फी बाकी आहेत, ती मी त्यांना कधीही त्यांनी सांगावं, मी ऑफिसला त्यांच्या पाठवायला तयार आहे. बर पण मग तुम्हाला काय वाटतं असं स्पेसिफिक तुमचंच नाव का घेतलं त्यांनी? मी तेच सांगतो ना की या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या आणि मी त्यांच्यापासून दूर चाललो होतो. बर मग तुमच्यावर थोडक्यात कॉन्फिडन्स राहिला नव्हता त्यांचा? कॉन्फिडन्स का नव्हता राहिला की हे सगळं खोटं करत होते ना ते. बरोबर. हो. ठीक आहे, तुम्ही उद्या कधी तक्रार देणार आहे, कुठं तक्रार देणार आहे त्यांच्या विरोधात? मी म्हटलो नाही की मी उद्या तक्रार देणार आहे. बर मी देणार आहे सगळं पुराव्यासहित. मी आधी मीडिया समोर येणार आहे लवकरच. बर कधी येणार काय 1 दिवसाआधी आपल्याला सांगेल. बर ठीक आहे, चालेल सर. माझा नंबर सेव्ह राहू दे तुमच्याकडं. माझं नाव वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत चा पुण्यातला मी करस्पॉन्डंट आहे. माझ्याकडे सगळे चार्ट्स आहेत, पोलिसांसोबतचे चार्ट्स, प्रवीण चव्हाणांच्या सोबतचे चार्ट, सगळे चार्ट्स आहेत. म्हणजे फिर्यादीचा संपर्क होणं काही म्हणजे लिगली ते नाहीच आहे, शक्यच नाही. पण प्रवीण चव्हाणांनीच ती FIR ड्राफ्ट केलेली होती असं प्रवीण चव्हाणांनीच मला सांगितलेलं आहे. गिरीश महाराजांविरोधात ड्राफ्टिंग सगळी मी केलेली आहे. हो. अच्छा, तुम्हाला हे प्रवीण चव्हाण असं म्हटलं की गिरीश महाजनांची FIR पण त्यांनी ड्राफ्ट केली? अरे बापरे. आणि आणखी कोणाकोणाच्या याच्यात म्हटलेत? नाही यांची गिरीश महाजनांची आणि रवींद्र बराटे. अच्छा, रवींद्र बराटे आणि गिरीश महाजन अशा दोन्ही FIR प्रवीण चव्हाणांनी ड्राफ्ट केले. आणि त्या संदर्भात ज्या गोष्टी जबाब वगैरे होते हे स्वतः प्रवीण चव्हाण डिक्टेट करायचे मला आणि मी लिहायचं. बरं. न कळत, मी कायदे पंडित नाहीये त्यामुळे कळत न कळत माझ्याकडनं ही चूक होत होती, कारण की मला माहित नव्हतं हे. मला वाटायचं एक सरकारी वकिलाचं काम आहे. बरं. पण हळूहळू मग 9 जानेवारी 2022ला भोयटे गटाच्या घरांवर रेड पडली. बरं. ती रेड पूर्ण प्रवीण चव्हाण यांनी मॅनेज केली आणि ती माझ्या थ्रू मॅनेज केली. बरं. पोलिसांना कुठं कुठं जेवायचं आहे, किती पोलीस पाहिजेत, कुठं जेवायचं आहे, औरंगाबादला जेवायचं आहे, औरंगाबाद जेवणाची व्यवस्था मी केली, माझ्या थ्रू पेमेंट केलेलं आहे. इथून परदापूरला रात्री थांबायची व्यवस्था कशी करण्यात येईल हे सगळं त्यांनी प्रवीण चव्हाण यांनी प्लॅन केला. तिथं माझी संशयाची पाल चुकली की हे सगळं असं घडतं कसं काय, की म्हणजे पोलिसांना हातात धरून, कारण की पोलीस त्यांचं ऑर्डर ऐकत होते सगळे. तर असं कसं काय होतं. त्यामुळे मी मग थोडंसं माझ्या वकील मित्रांची चर्चा केली की असं होऊ शकतं का. तर तेव्हा मला समजलं की हे सगळं हे खोटं तयार करतायत सगळ्या गोष्टी आणि हे अलाउड नाहीये काय. तेव्हापासून मी हळूहळू त्यांच्या दूर जायला सुरुवात झाली आणि त्यांना तो राग. आणि आपण अधिक माहिती घेऊयात. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, याच्यात तर मोरे यांनी बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत आणि तेजस मोरे यांचा तर थेट आरोप याच्यातनं असा दिसतोय की त्यांचा वापर केला गेला असा त्यांचा दावा आहे. एकूणच तेजस मोरे यांच्या या प्रकरणातल्या एंट्रीनंतर संशयाचं धुकं आणखीन गडद झालंय वेगवेगळ्या विषयातलं. मिलिंद, तुमचा प्रश्न पुन्हा विचारता का? वैभव, तेजस मोरे यांचं नाव इथे आल्यानंतर आणि त्यांच्या या बोलण्यातनं संशय आणि गुंतागुंत वाढत चालले या प्रकरणातली. मिलिंद, नक्कीच प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे याचं नाव घेतल्यानंतर अचानक तेजस मोरे हा प्रकार शोधत आला. महत्त्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार जो आहे तो कसा झाला, तिथं कॅमेरा कुणी माउंट केला, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न होते. त्याचं नाव तेजस मोरे असल्याचं प्रवीण चव्हाण यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर तेजस मोरे याचा शोध सुरू झाला. तेजस मोरे हा जळगावचा मूळ राहणारा असून पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक आहे अशी माहिती त्यानं स्वतः दिली आणि त्याच्या स्वतःच्या एका खंडणी प्रकरणामध्ये जळगावमधल्या प्रवीण चव्हाण यांनी त्याला बेल मिळवून दिलेला होता. तिथून त्यांची ओळख सुरू झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. तेजस मोरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं इंग्रजी उत्तम असल्यामुळं अनेक ड्राफ्टिंगमध्ये प्रवीण चव्हाण हे त्यांची मदत घेत होते आणि वारंवार या सगळ्या गिरीश महाजन यांच्या प्रकरणामध्ये बरेच कागद जे आहेत किंवा बरेच स्क्रिप्ट जे आहेत त्या तेजस मोरे यांच्याकडून त्यांनी लिहून घेतलेल्या होत्या. या सगळ्याची त्यांना पूर्वकल्पना नव्हती की ही गोष्ट कायदेशीर आहे किंवा नाही आहे.
जेव्हा त्यांनी याची चौकशी काही मित्रांकडे केली त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपला वापर होतोय त्यांच्या म्हणण्यानुसार. त्यानंतर ते प्रवीण चव्हाण यांच्यापासून दूर गेले असा त्यांचा एकूण दावा आहे या सगळ्या प्रकरणामधला. महत्त्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार जो आहे तो घडत असताना गिरीश महाजन यांच्यावरती मोका लावण्यासाठी या प्रवीण चव्हाण यांनी प्रयत्न केला असंही तेजस मोरे यांचं म्हणणं आहे. हे सगळं एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून प्रवीण चव्हाण करत होते असाही दावा जो आहे तो तेजस मोरे यांनी केला आहे. तेजस मोरे यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी या देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते जे आहेत त्यांनी सभागृहामध्ये जे आरोप केलेले होते त्याच्याशी मिळत्या जुळत्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा पुढचा टप्पा देवेंद्र फडणवीस होते असंही तेजस मोरे यांचं म्हणणं आहे. यानंतर त्यांना अडकवलं जाणार होतं असंही त्यांचं म्हणणं होतं. आणि या सगळ्या प्रकारामध्ये आपण आणखी आपल्याकडं काही पुरावे आहेत ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप चॅट्स आहेत किंवा पोलिसांबरोबरचे व्हॉट्सअप चॅट्स आहेत ते सगळं म्हणजे वैभव आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की आजच देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीनंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सांगितलंय की आता पेनड्राईव्हमध्ये जे मी सांगितलं ते फारच कमी आहे, अजून बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. आता तेजस मोरे समोर आलाय, तोही म्हणतो की माझ्याकडे बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे आत्ता पिक्चर सुरू होतोय, अजून बरंच काही घडायचंय, यात बरेच काही खुलासे व्हायचे आहेत. वैभव खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एक्सक्लुझिव्ह माहिती आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्याकरता घेऊन आले. यासोबतच मुलुख महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. इस बात का मुझे बहुत शार्पली अंदाजा है कि वो वक्त वापस नहीं आएगा. लेकिन जब उसको शायद कोटींच्या